आज 8वी युवा संसद पुण्यामध्ये साजरी होत आहे। मी मनापासून आदरणीय श्री सुधाकरराव जाधव सर, श्री शार्दूलजी यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की राजकारण्यांकडे एकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होत असताना आपण सातत्याने युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, देश घडवण्यासाठी काम केलं पाहिजे। यासाठी आपण 8 वर्ष आपण प्रयत्न करत आहात। खेड्यापाड्यातली, मराठवाड्यातली, उपेक्षित गावातली, छोट्या छोट्या गावातली मुलं इथे येतात, 2 दिवस वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यासपूर्ण व्याख्यानं ऐकतात। माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आपण यानंतर जे काही लोकप्रतिनिधी असतील, मग गावचा सरपंच असेल तर देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य, संसद सदस्य असेल, त्या प्रत्येकांसाठी काही कोर्सेस आपण करावेत। त्यांना 8 ते 10 दिवसाची किंवा एखाद्या महिन्याचं जर आपण ट्रेनिंग देऊ शकलो तर एक महत्त्वाचं काम होईल। या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत, शासनाचे जे काही हेड्स आहेत ते कसे वापरायचे, त्यासाठी काय केलं पाहिजे, सभागृहामध्ये कशा पद्धतीची आयुधांचा वापर केला पाहिजे, प्रश्नोत्तर कसे विचारले पाहिजे, या संदर्भामध्ये हे ट्रेनिंग पूर्वी व्हायचं, परंतु दुर्दैवानं अशा ते ट्रेनिंग होताना दिसत नाही। तर अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूटसाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मी जाधवर कुटुंबियांना विनंती करतो आणि मनापासून आपलं अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।